रामकृष्ण हरी. गाथा परिवार आयोजित गाथा तरली तो दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीया अर्थात 21 मार्च या दिवशी सकाळी आनंदडोह इंद्रायणी घाट गाथा मंदिराशेजारी देहुगाव येथे एक आनंदोत्सव साजरा केला गेला. तो असा की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना त्यांची अभंगाची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची शिक्षा तत्कालीन धर्मपीठाने फरमावली होती. हजारो लोकांसमोर या शिक्षेची अंमलबजावणी झाली, पण 13 दिवसांनी गाथा परत पाण्याच्या वरती तरली तो दिवस म्हणजेच हा दिवस साजरा केला गेला. हा आनंदोत्सव सर्वांसाठीच होता. हा आनंदोत्सव गेल्या 3 वर्षापासून गाथा परिवारातर्फे साजरा केला जातो. आनंदोत्सवात अनेक जण सहभागी होतात. या दिवशी सर्वांनी देहू येथील इंद्रायणीच्या आनंद डोहावर ज्या पाण्यात सुमारे 400 वर्षापूर्वी गाथा बुडवण्यात आली होती त्याच डोहात त्याच पाण्यात उभे राहून गाथेचं जाहीर वाचन आणि गायन केलं. त्यावेळेस अनेक मान्यवर आणि अनेक हबप तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या गाथा परिवार आयोजित कार्यक्रमा दिवशी अनेक धार्मिक उपक्रमही पार पडले. त्याच्यामध्ये अभंग गायन, गाथा वाचन, प्रवचन, व्याख्यान तसेच सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण महाराज. रामकृष्ण. आपलं नाव सांगा. मी उल्हास पाटील, गाथा परिवाराचा संस्थापक अध्यक्ष आहे. हे आपलं किती वर्ष होतं? हे आपलं गाथा पुनरुत्थान दिन आनंद महोत्सव साजरा करण्याचं 3रं वर्ष. अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगा? एक्सपिरियन्स काय आला? अनुभव काय? चांगला अनुभव आहे. या निमित्ताने समाजामध्ये जाता येतं. तुकाराम महाराजांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं चरित्र या संदर्भात जागृती निर्माण करता येते आणि त्यातून तुकारामांचा खरा विचार समाजापर्यंत पोहोचायला मदत होते. यावेळेचे विषय आणि रूपरेषा काय होती कार्यक्रमाची? नाही, विषय आपला एकच ठेवलेला आहे आपण, गाथा पुनरुत्थान दिन आनंद महोत्सव. आणि हा साजरा करण्याच्या मागचं कारण एवढंच आहे की सगळ्यांना माहिती आहे की तुकाराम महाराजांचा गाथा त्यांना बुडवायला भाग पाडण्यात आलं होतं एकेकाळी. त्याच्यामागचे कारणं पण आता सगळ्यांना माहिती आहे की त्या काळाची जी व्यवस्था होती, वर्णव्यवस्था, त्या व्यवस्थेमध्ये तुकोबा हे शूद्र समजले जात होते आणि शूद्र असल्यामुळे त्यांना सगळे अधिकार नाकारण्यात आले होते. आता इतका महान प्रतिभावंत कवी, महान संत असं असताना त्यांना त्यांच्यावर बंधन घालण्यात आलं की तुम्ही काही लिहायचं नाही आणि जे लिहिले ते पाण्यामध्ये बुडवून टाकायचं. आज आपण जेव्हा तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास करतो ते आपल्याला असं लक्षात येतं की या गाथेमध्ये मानवी जीवनाला म्हणजे जगाच्या कुठल्याही स्थळी आणि कुठल्याही काळी माणसाला उपयुक्त असं खूप ज्ञान तुकाराम महाराजांनी दिलं आहे. खरं म्हणजे आपल्याकडे हे सगळे संत कवी किंवा जे संत आहेत तर हे भक्तिमार्गी संत असा त्यांचा प्रचार करण्यात आला. प्रत्यक्षामध्ये मात्र ते त्याच्या पलीकडचं खूप काही समाजाला सांगत होते, देत होते. विशेषतः तुकाराम महाराजांनी असं स्पष्ट सांगितलं आहे, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित चुकतीते. म्हणजे समाजाला आम्हाला नैतिकता शिकवायची आहे असं तुकाराम महाराज सांगताय. आणि हा विचार किती महत्त्वाचा आहे. आज एफस्टीन फाईल्सपासून नाशिक फाईल्सपर्यंतचं जे सगळं काही येत आहे, गावगावचे जे काही बातम्या येत आहेत, या सगळ्या पाहिल्यावर असं दिसतं की तुकाराम महाराजांनी जो विचार आपल्याला दिला, नैतिकतेचा विचार दिला, नीतिमत्तेचा विचार दिला, स्त्रीकडे माता भगिनी म्हणून पाहण्याचा जो आपल्याला उपदेश दिला, कुठलंही धन कमवा पण ते चोऱ्या माऱ्या करून लबाड्या करू नका, तर योग्य मार्गाने धन कमवा असं तुकाराम महाराज त्या काळामध्ये सांगताय. आज आपल्याला दैववाद इतका फोफवलेला दिसतो आहे आणि असे महाराज की जे लोकांना अतिशय फालतू असे काही सल्ले देतात की एक लोटा जल सब समस्या का हल, किंवा पास व्हायचं असेल मुलाला तर कुठलं झाडाचं पान घ्या आणि शंकराच्या पिंडीला चिटकवा, मधाचा थेंब लावून मग मुलगा पास होईल.
तर अशा महाराजांची संख्या प्रचंड वाढत असताना तुकाराम महाराजांसारखा व्यक्तीची शिकवण ओले मोळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नाही ऐसे काही नाही अवघड जसे काही वाढतोच वरी दोरी चिरा कापे कडीला कासणी अभ्यासी सेवनी विष पडे तुका म्हणे कैसा बैसण्यासी ठावं जठरी बाळा व्हावं एकाएकी किंवा तुकाराम महाराज जे सांगतायत की असाध्य ते साध्य करीता साय असं कारण अभ्यास तुका म्हणे तर अभ्यासपूर्वक प्रयत्नातून तुम्ही काही साध्य करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला योग याग होम हवन यज्ञ अशा प्रकारचे कुठलेही मार्ग अवलंबण्याची गरज नाही. उलट ते मार्ग हे निरर्थक मार्ग आहेत. त्या मार्गाने तुम्हाला काही साध्य होणार नाही, पण तुम्ही प्रयत्नाने जे हवं ते साध्य करू शकतात असं आपल्याला तुकाराम महाराज सांगतायत. तर हे तुकाराम महाराज या नव्या पिढीपर्यंत जाणं सर्व समाजापर्यंत जाणं आपल्याला फार आवश्यक वाटतं. आज जगामध्ये इराण आणि पॅलेस्टाईन युद्ध चाललेलं आहे, दुसरीकडे रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे. म्हणजे संपूर्ण जगभर हिंसाचार नुसता थैमान घालतो आहे. आपण पाहिलं की इराणमध्ये शाळेवर बॉम्ब टाकला, 136 लहान मुलींचा मृत्यू तिथं झाला आहे. पॅलेस्टाईनमध्ये कित्येक कुटुंब देशोधडी झाले आणि कितीतरी बालमृत्यू झालेले आहे. अशा या जगामध्ये तुकाराम महाराजांचा अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न हा विचार किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून मानवी एकतेचा समतेचा विचार तुकाराम महाराजांनी जो दिला तो समाजापर्यंत पोहोचवणं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. गाथा परिवारामध्ये आपले देऊळचे असंख्य जण सहभागी झालेले आहेत, पण त्याच्याबरोबरच इतर जिल्ह्यातले सुद्धा त्यात सहभागी होतात आणि त्या ठिकाणी ते राहून ज्यांना इकडे येऊ शकत नाही ते त्या ठिकाणी ते राहून पण हे करू शकतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आम्ही असं आव्हान केलं होतं की ज्यांना शक्य त्यांनी देऊला यावं, ज्यांना इथं येणं शक्य नाही त्यांनी आपापल्या गावामध्ये गाथेची मिरवणूक काढावी, तुकोबांचे अभंग गात गात गावातून फेरी काढावी, नंतर एका जागी ती मिरवणुकीचं विसर्जन करून त्या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची माहिती समाजाला द्यावी. कारण तुकाराम महाराजांची गाथा तरली आहे. हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. आपल्या महापुरुषांचे आनंदाचे दिवस आपण साजरे केले पाहिजेत, तर त्याच्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आम्ही दुसऱ्या लोकांना असं सांगितलं होतं यावर्षी की प्रत्येक शाळेने किमान 5 अभंग त्या दिवशी आज विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यावेत. व्यक्तिगत पातळीवर असं आवाहन केलं होतं की एक तरी अभंग गाऊन रेकॉर्ड करून तो फेसबुकवर या समाज माध्यमावर टाकावा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे याच्यावर. परत तुम्ही निरोप घेता काय सांगाल? समाज आणि देशाच्या हिताच्या गोष्टी कोणत्या सांगाल? आज असं दिसतंय आपल्याला की संपूर्ण देश काय जग काय ज्या दिशेने वाटचाल करत आहे, तर ही मानवी विनाशाची अशा प्रकारची दिशा आहे. आणि जर कधी हा संपूर्ण विनाश मानवजातीचा टाळायचा असेल तर आपल्याला या संतांच्या मार्गाने जावं लागेल. ज्ञानदेव महाराज, नामदेव महाराज, चोखोबा, गोरोबा, या कबीर असतील, एकनाथ महाराज असतील, तर मुक्ताई, जनाई या सगळ्या आहेत. तर तेथे तुकाराम महाराज, त्यांच्यानंतर आपल्या संत बहिणाई, तर यांनी जो मार्ग दिला हाच मार्ग हा जगाच्यासाठी हिताचा मार्ग आहे. या मार्गाने जर लोक गेलेत तर हे मानवता वाचेल, नाहीतर संपूर्ण पृथ्वीचाही विनाश व्हायला काही वेळ लागणार नाही असं मला वाटतं. तुमच्या या अमूल्य विचाराचा उपयोग देश आणि समाजासाठी होईल याची आम्हाला आशा आहे. आपण नंतर असंच एक चांगल्या विचारासाठी पुढील भागात नक्कीच भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. नमस्कार, मी अभिजित घोरपडे भवताल ही संस्था चालवतो. भवताल मुख्यतः निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, वारसा या संदर्भात संवर्धन आणि लोकांनी हा सगळा वारसा टिकवण्यासाठी काहीतरी काम करावं म्हणून कार्यरत संस्था आहे. खरं तर भवताल त्यातला निसर्ग आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा खूप जवळचा कनेक्ट आहे आणि तो कनेक्ट आज लोकांपर्यंत गेला पाहिजे. लोकांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे एवढंच माहीत असतं, पण त्याच्या पलीकडं तुकोबांनी खूप काही काही सांगितलेलं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला तुकोबांची गाथा ही खूपच महत्त्वाची ठरणार आहे. आणि ज्या दिवशी ही तुकोबारायांची गाथा तरली असं मानलं जातं त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं, नुसतं मराठी नव्हे तर भारतीयाचं, आणि नुसतं भारतीयाचं नव्हे तर जे लोक मानवतेला मानतात अशा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच गाथा पुनरुत्थान दिन जो गाथा परिवारातर्फे साजरा केला जातो त्या दिनामध्ये आणि या परिवारामध्ये सर्वांनी सहभागी होणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.
कारण या गोष्टी जर साजऱ्या केल्या नाहीत तर तुकोबांचा हा जो वारसा आहे की जो त्यांनी निसर्गाच्या प्रती एकूण मानवतेच्या प्रती जे जे काही सांगितलं आहे ते लोकांपर्यंत गेलं नाही तर मात्र आपल्याला पुढचा काळ हा चांगल्या प्रकारे व्यतीत करणं याच्यामध्ये खूप अडथळे येऊ शकतात. म्हणून हा दिन चांगल्या प्रकारे साजरा करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तर म्हणूनच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि इतरांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं हे आवाहन. धन्यवाद. आज चैत्र शुद्ध तृतीया 21 मार्च 2026 गाथा पुनरुत्थान दिन. गेली 3 वर्ष गाथा परिवारातर्फे देहूमध्ये इंद्रायणीच्या डोहात उभं राहून गाथेमधील अभंग म्हणून साजरा केला जातो. या आनंदोत्सवामध्ये आज शेकडोंच्या संख्येनं लोक सहभागी झालेले आहेत आणि गाथा पुनरुत्थान दिन हा फक्त वारकरी संप्रदायासाठीच नाही, फक्त मराठी जनांसाठीच नाही, तर समस्त विश्वातल्या मानवतावाद्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला जीवनदृष्टी देणारी, आपल्याला जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी ही गाथा ही आपल्याला परत मिळाली आणि 13 दिवसाच्या तुकोबारायांच्या अन्नत्यागानंतर ही आपल्याला गाथा परत मिळालेली आहे, पुनर्प्राप्ती झालेली आहे. हा आनंदाचा दिवस आहे, हा समस्त मानवतावाद्यांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि म्हणूनच आज शेकडोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. गाथा पुनर्प्राप्ती होणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनाचं तत्त्वज्ञान पुन्हा एकदा आपल्याला मिळालेलं आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी यापुढील काळातही चैत्र शुद्ध तृतीयेला देहूमध्ये या इंद्रायणीच्या पाण्यात त्याच आनंद डोहामध्ये उभं राहून आपण गाथेचं पारायण करूयात आणि पुढच्या शेकडो वर्षांसाठी गाथा आपल्याला मार्गदर्शन करत राहील या प्रकारची योजना आपण करूयात. सत्य की जय हो. जय जगद्गुरु. ओके, थँक्यू. रामकृष्ण हरी महाराज. नमस्कार. रामकृष्ण हरी. मी सुधीर फाकटकर, विज्ञान लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून कार्यरत आहे. विज्ञान विषयक लेखन करताना मला संत साहित्यातून विशेष प्रेरणा मिळते. विशेषतः तुकोबांचा सुधारणावादी विचार, मानवतावादी विचार आणि विज्ञानवादी विचार जास्त प्रेरित करतो. यामध्ये नवसे पुत्र होती तरी का करणे लागे पती किंवा शुभ झाल्या दिशा अवघाची काळ या अशा विचारांमधून आपल्याला संतांचे वैज्ञानिक विचार कळत जातात आणि यामुळेच मी गाथा संतांचे जे विज्ञान विषयक किंवा मानवतावादी विचार मांडणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये गाथा परिवार एक अग्रस्थानी असलेली संस्था आहे आणि या अनुषंगानेच मी गाथा परिवाराशी जोडला गेलेलो आहे. आज गाथा परिवार देहूमध्ये जो गाथा पुनरुत्थान दिन गेली 3 वर्ष साजरा करत आहे, त्यानिमित्ताने इथे मला सहभागी होण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी मनीषा तुषार बहिरे. मूळची मी देहूची, माझं माहेर देहू गाव आहे. याचा खूप अभिमान आहे मला की प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की माझ्या माहेरची काहीतरी ख्याती आहे. तर संतश्रेष्ठ श्री जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे माझ्या गावचे आहेत, याचा मला खूप अभिमान आहे. म्हणजे माझ्या माहेरी भक्ती पिकते असं मी नक्की म्हणेन आणि खूप अभिमान आहे मला त्या गोष्टीचा. आणि आजपर्यंत लहानपणापासून नेहमी ऐकायचो, जगाला सांगायचो आम्ही की महाराजांची गाथा अशी अशी बुडवली गेली पण ती वरती आली, हे गोष्टीरूप आम्ही ऐकत होतो. पण तो दिवस साजरा करायचा, ज्या दिवशी वरती आल्या त्याचा आनंदस्रोत साजरा करायचा, ह्याचं जे काम हाती घेतलं माझे वडिलांचे स्नेही संगमनेरचे श्री उल्हासदादा पाटील यांनी ते काम हातात घेतलं आणि त्याला पाहिजे ती मदत माझे वडील, माझे सरपंच देहूगाव श्री मधुकर कंद यांनी त्यांना पाहिजे ती मदत केली ह्या परिवारासाठी काम करायला. आणि गेले सलग 3 वर्ष चैत्रशुद्ध तृतीयेला गाथा परिवार इंद्रायणीच्या डोहात पाण्यात उभं राहून त्या गाथेचे अभंग म्हटले जातात, आनंदोत्सव साजरा केला जातो. मग महाप्रसाद असतो सगळ्यांसाठी. तर एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांनी या वयात इतकं सुंदर आदर्श काम करतायत हे की म्हणजे खूपच म्हणजे त्याचं कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे आपण ऐकतो की रिटायर वयात मस्त रिटायर व्हायचं, इकडं तिकडं फिरायचं फॅमिलीबरोबर, तसं न करता आज हे दोघं
पुढच्या पिढीला, तरुण पिढीला एक मेसेज देत आहेत की हा वारसा आपल्या महाराष्ट्रातील तुकाराम महाराजांच्या ह्या संतांचा हे लोकांसमोर कसं आणता येईल, हे पुढं कसं नेता येईल, हा आदर्श ते सगळ्यात तरुण पिढी पुढं मांडतायत, जगाला सांगतायत. मला हे फार फार कौतुकास्पद वाटतं. आणि नक्कीच या पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणजे मी माझ्याकडून शक्यतो मदत मी करेल, संख्या वाढवेल आणि त्यांचा हा गाथा परिवार असाच खूप मोठा होऊ दे. महाराजांची त्यांच्यावर कृपा असू दे आणि महाराजांचं त्यांच्यावर लक्ष असू दे, एवढंच मी म्हणेन. रामकृष्ण हरी. माझं नाव मुक्ता राऊत. या कार्यक्रमाला आम्ही हे 3रं वर्ष आहे की आम्ही गाथा पुनरुत्थान दिन साजरा करतोय. गाथा तरली तो दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाचा दिवस आहे आणि हा एक आनंदोत्सव म्हणून पूर्ण महाराष्ट्रात व पूर्ण भारतात साजरा व्हावा ही या मागची प्रेरणा आहे. आणि असे हे जे गाथा परिवारचे वेगवेगळे उपक्रम आहे याच्यातून आम्हाला तरुण पिढीला पण एक मार्गदर्शन मिळतं की अजून समाजासाठी काय काय काम आपण करू शकतो, कोणत्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे आणि कोणत्या आपल्या संत विचार आहेत, वारकरी विचार आहेत ते पुढं नेण्यासाठी काय करावं याची प्रेरणा अशासारख्या उपक्रमातून मिळते. त्याच्यामुळे नवीन पिढीला दिशादर्शक असा हा एक उपक्रम आहे आणि पुढील वर्षी आणि याच्या प्रत्येक वर्षी आम्ही हा अजून मोठा करू आणि अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊ असा आमचा प्रयत्न असेल. कुठल्याही कार्यक्रमातला देऊमध्ये का आपल्या पोलीस लग्नासारखं जे सतत धावपळ करत असतात दिवस रात्र आमचे मदत करतं सर्व नाव घेत नाही. सर्व उपस्थित भावा आणि बहिणींना गाथा पुनरुत्थान दिन याची जी कल्पना आमची आली तर देहूला आमचं 3 महिन्याचे कीर्तन प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यावेळी तिथं जे प्रशिक्षण देण्यासाठी होते गाडगे महाराज, तर गाडगे महाराजांनी सांगितलं की मी दरवर्षी पाण्यामध्ये उभं राहून गाडगेचं जाहीर पारायण करत असतो, गाडगेचं पारायण करत असतो. तर मला ती कल्पना फार आवडली आणि म्हटलं की मी एकटे करता पण हे सामूहिक झालं पाहिजे. महाराष्ट्राला नवी दिशा दिलेली आहे आणि महाराष्ट्राला घडवलेलं आहे, महाराष्ट्राचं जनमानस घडवलेलं आहे. आज आपण या सगळ्या घटनेमधनं काय अर्थ घ्यायचा? मला असं वाटतं की या घटनेचा आपण हा अर्थ घेतला पाहिजे की तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने सत्याग्रह केला, सत्तेच्या विरोधात सत्याग्रह केला, आपण सुद्धा हा सत्याग्रह करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आपल्यावर किंवा इतरांवर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. हा या कृतीचा संदेश घेतला पाहिजे. संतांचे अभंग किंवा या प्रकारचे ग्रंथ नष्ट करण्याचे अनेक प्रयोग भारतामध्ये पूर्वीपासून होत आलेले आहेत. आपण त्या ग्रंथांचं महत्व ओळखलं पाहिजे. आपण गाथा वाचली पाहिजे. आपण तुकोबारांचे अभंग वाचले पाहिजे. संख्या कमी दिसते परंतु माझा तर ठाम विश्वास आहे अशा कार्यात ज्यांना त्यांच्या चालत जात आहे, भाग्यच आहे, अशाच लोकांना आमच्या कार्यक्रमामध्ये कदाचित आर्थिक तयारी असावा अशी माझी ठाम खात्री आहे. मला तरी यासाठी विषय पुढे आणि आनंदाने कार्यक्रमाला आलो आहोत. गेली 3 वर्ष मी या गावचा माझे सरपंच म्हणून, सोशल वर्कर म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या गावातील प्रतिदर्शक म्हणून आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये गावातील स्थानिक आणि परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा अशा प्रकारचा प्रयत्न मनापासून, हृदयापासून, नेहमीच्या नेत्यापासून घडून सांगून आपण करतोय. पण दुर्दैवाने आपल्याला स्थानिक मंडळींचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला दिसत नाही. आता आपण विजयावरून 3 वर्ष आपण स्थानिक मंडळीला अतिशय मानाने, सन्मानाने, आदरणीय मानून फोन करून, पत्रिका देऊन, विनंती करून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु स्थानिक मंडळींनी जितका रस या कार्यक्रमात घ्यायला पाहिजे तेवढं घेतलेलं नाही. त्याबद्दल अतिशय दुःख आहे. पण कोणी आपल्या कार्यक्रमात स्थानिक लोक येऊ न येऊ, ज्यांना या कामातून मजूर करते, त्या कामाची आवड आहे, आणि त्याच्यातलं तत्वज्ञान
ज्या लोकांना मान्य आहे आणि हे तत्वज्ञान घराघरात पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आपला हा प्रयत्न आपण अजिबात सोडणार नाही. या खर्च करून सकाळपासून जवळजवळ 8:30 कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेपासून हजर राहिलात आणि आपल्या पद्धतीने सक्रिय सहभाग घेतला. प्रथमतः आभार मानायचे ठरले त्या महिला आणि त्यांचे महाराजांचं नाव मला माहीत नाही त्याबद्दल क्षमा मागतो. त्यांनी सुरुवात केली. त्याच्याबरोबरच गाथा परिवारात गाथा पारायणामध्ये इस्रायलीच्या गावामध्ये भाग घेऊन काही लोकांनी गाथीचं पारायण केलं आणि इथं आल्याच्या नंतर तर अगदी आम्हाला खरं कोडं जे काही आमच्या ज्ञानेश्वर पडकरांनी उलगडलं गाथा का पुढं होती. आणि दुसरा एक मुद्दा मिळाला की अगोदर ही गाथा बुडवण्याच्या आधी खर्च बुडवली. एक कशासाठी बुडवलं दुसरं कशासाठी बुडवलं. एक कोणासाठी बुडवलं एकामध्ये काय कमवतं दुसऱ्यामध्ये काय कमवतं. तर असे बरेचशा प्रश्नांची आपल्याला भूमी सोडवणूक झाली. त्याचबरोबर जे काही सहभागी घेतलेले आहेत आमचे सगळे किशोरजी धमाले प्रतिमा जोशी आमचे सन्माननीय भारत महाराज जाधव आपल्या सर्वांच्या वतीनं या सगळ्यांच्या विचार मंचावर बसलेल्या सर्वांचे आभार मानतो. कारण आता जेवणाची वेळ झालेली आपली जास्त परीक्षा घेणं हे पुस्तकाचं तर आपण सगळेजण भोजनाचा आनंद घेऊया आणि त्याबरोबरच भोजनाचा आनंद आमचा द्विगुणित करण्यासाठी ॲडव्होकेट राम शर्माडे त्यांनी त्यांच्या युनियन मार्फत तो सगळा खर्च केलेला आहे. आपल्याकडे देणगीदार भरपूर आहे त्याच्याबद्दल वादविवाद नाही आहे पण तो आपल्याकडे परिस्थिती विचाराची बांधव आहे. तर चला या तुकारामांनी आमच्यासाठी जगद्गुरू तुकारामांनी आमच्यासाठी जे काही धड ठेवलेलं आहे विचाराचं धड शिल्लक ठेवलेलं आहे ते आज खूप मोठा साठा आहे. त्याची कुठेही किंमत करता येणार नाहीये. तर तुम्ही आम्ही आमचं जे काही रुपयेला आहे आमच्या सरकारने ते ठरवलेलं आहे. तुकाराम महाराजांनी जे काही विचार दिलेले आहेत ते आम्हाला ज्या पद्धतीने समजलेले आहेत त्या पद्धतीने समाजामध्ये बांधवायचे विचार करायला लावायचे. या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि श्रीमंत श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा पुनरुत्थान दिन अतिशय पवित्र दिवस आणि आज गाथा परिवाराच्या वतीने माझे चुलते यांच्या माध्यमातून हा जो गाथा परिवाराने गाथेच्या वाचनाचा गाथेच्या अभंगाच्या वाचनाचा जो उपक्रम राबविलेला आहे हा अतिशय स्फूर्ती असा उपक्रम आहे. आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे असा हा तुकोबांचा अभंग. आणि आज या आनंदमध्ये आज आपण सर्वजण वारकरी सर्व भक्त आणि या गाथा परिवाराचे सदस्य उपस्थित राहिलात. त्या निमित्ताने मी देहूकरांच्या वतीने माझ्या कंद पाटील परिवार माझा देशकर परिवार या सर्वांच्या वतीने आभार मानते. आणि भविष्यात किंवा पुढच्या वर्षी ही जी संख्या आहे ती निश्चितच जास्तीत जास्त करण्यासाठी मी माझ्या चुलत्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. आणि आज ही जी संख्या 100मध्ये आहे ती हजारोने कशी होईल यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. कारण माझ्या घरातूनच मला सांप्रदायिक वारसा मिळालेला आहे आणि त्यांच्या या वारसा जपण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन. मी 15 वर्षापूर्वी जी www.tukaram.com ही वेबसाईट बनवली आहे त्यामध्ये ही वेबसाईट बनवण्याचा सुद्धा मी खालीचा वाटा घेतलेला आहे. आणि आता आषाढी वारीपासून तुकोबांची जी गाथा आहे त्याचे जे 4,500 अभंग आहेत त्यातील प्रत्येक गाथेचा प्रत्येक अभंग रोज माझा तुकाराम महाराज या गाथेच्या माध्यमातून मी रोज लोकांपुढे मांडण्याचा माझा प्रयास आहे. तुकोबांची